प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातला अतिशय अनुपम असा, अतिशय सुंदर असा, आपल्या जीवनाची खऱ्या अर्थाने जडणघडण करणारा सुंदर पाठ अभ्यासणार आहोत। आणि त्या पाठाचं नाव आहे सर्व विश्वची व्हावे सुखी। डॉक्टर यशवंत पाठक यांनी लिहिलेला हा अतिशय सुंदर असा पाठ आहे। आणि या पाठामधून त्यांनी व्यक्त केलेल्या भावना अतिशय अनुपम अशा आहेत, अतिशय सुंदर अशा आहेत। आता डॉक्टर यशवंत पाठक हे संत साहित्याचे गाढे अभ्यासक। त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये अनेक प्रकारचं ललित लेखन केलं, कथा पण त्यांनी लिहिल्या। संत साहित्याचे गाढे अभ्यासक असण्याबरोबर लोककला, त्याचबरोबर लोकजीवन आणि लोकसंस्कृती याबद्दल असणारी त्यांची आंतरिक ओढ, आंतरिक जिव्हाळा, यातून त्यांचं लेखन हे अतिशय सुंदर असं झालेलं दिसून येतं। सर्वात प्रथम डॉक्टर यशवंत पाठकांचा परिचय बघा। संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून मी सांगितलं, हा ललित लेख आहे त्यांचा, पण साहित्य क्षेत्रामध्ये त्यांनी जे लेखन केलेलं आहे त्याचा एक छोटासा आढावा आपण पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून बघूया। त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये नाचू कीर्तनाचे रंगी, ब्रह्मगिरीची सावली, मातीचं देणं हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे। नक्षत्रांची नाती हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे। स्पंदने श्री समर्थांची, तुकारामांचे अभंग, निरंजनाचे माहेर ही समीक्षात्मक पुस्तके सुद्धा प्रसिद्ध आहेत। आणि आभाळाचे अनुष्ठान हा कथा संग्रह इत्यादी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत। आणि विशेष म्हणजे डॉक्टर यशवंत पाठक हे पुणे विद्यापीठातील ज्ञानेश्वर अध्यासनाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आता या पाठाची मध्यवर्ती कल्पना काय आहेत बघा। तर या पाठामध्ये हे विश्वची माझे घर, आता ही संकल्पना संत ज्ञानेश्वरांची, हे विश्वची माझे घर ही संकल्पना संत ज्ञानेश्वरांची। या संत ज्ञानेश्वरांच्या वचनाचा प्रत्यय आज तंत्र युगात आपण घेत आहोत। दळणवळण आणि संपर्कांच्या आधुनिक साधनांनी वैश्विक खेड्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे। गाव ते जग या स्तरावर माणूस माणसाला भेटतो, तो जवळ यावा, जोडला जावा। एक एक माणूस जोडला, माणसं मनाने जवळ आली की अवघी मानवता सुखी होईल। संतांच्या वाङ्मयातील हाच विचार अतिशय परिणामकारकरित्या प्रस्तुत पाठात मांडला आहे। आज आपण 21व्या शतकामध्ये वावरतोय, म्हणजे पाठाची मध्यवर्ती कल्पना बघताना एक गोष्ट लक्षात घ्या की आपण 21व्या शतकात म्हणजे तंत्र युगामध्ये वावरतोय। आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानानं केलेली प्रगती आज आपण बघतोय, प्रचंड प्रगती केलेली। आज आपण बघतोय की विश्व किती जवळ आलेलं आहे। म्हणजे जसं खेड्यातल्या माणसाला त्या खेड्यातली खडानखडा माहिती असते, तशी या तंत्र युगामुळे आज माणसाला जगातली खडानखडा माहिती आहे। आज माणूस जगात कुठेही जाऊ शकतो, राहू शकतो। परंतु या ठिकाणी संतांना अभिप्रेत काय आहे की माणसं
ही शरीरानं जवळ आलेली आहे, पण जिव्हाळा त्याचं काय? तर मूळ गोष्ट आहे मानवता. माणसं नुसती जवळ नाही आली पाहिजे, तर माणसांमध्ये प्रचंड जिव्हाळा निर्माण झाला पाहिजे. हाच दृष्टिकोन या पाठामध्ये महत्वाचा आहे. मग या पाठामध्ये आपल्याला माहित आहे की संतांनी आपला देह जो झिजविला तो कुणासाठी? तर विश्वातल्या मानवाच्या कल्याणासाठी आपला देह झिजविला आहे. आणि संतांनी देवाकडे जेही काही मागितलं आहे ते स्वतःसाठी नाही, तर या विश्वातल्या मानवासाठी, विश्वव्यापक सर्वांसाठी त्यांनी देवाजवळ मागणं मागितलं आहे, देवाजवळ प्रार्थना केली आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला या पाठाचा भाग बघायचा आहे. या पाठाच्या पूर्वार्धात आपल्याला संतांबद्दलची जी माहिती सांगितली ती पहिल्यांदा आपण नीट बघूया. पहिल्या लाल अक्षरांमध्ये असणारी जी महत्वपूर्ण माहिती ती पहिल्यांदा बघू आपण. पाठ नंबर 82 वरती या भागाची सुरुवात झालेली. तर बघा, आपल्या पाठ्यपुस्तकातही लक्ष द्या. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत म्हणजे सत्पुरुष. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवीती पर उपकारे, ही संतांची खरी भूमिका आहे. संतांच्या साहित्याचा आत्मा भक्ती बरोबरच समाज प्रबोधन, समाज कल्याण हा आहे. संत परमेश्वराकडे स्वतःसाठी काहीही मागत नाही, परंतु बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनी, यासाठी श्री चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, वारकरी संप्रदायातील सर्व संत, संत कबीर, संत गुरु नानक, संत महात्मा बसवेश्वर, अशा सर्वच संतांनी आपल्या साहित्यातून विश्व कल्याणासाठी परमेश्वराकडे, गुरुकडे साकडे घातले आहे. संत ज्ञानेश्वरापासून अगदी आधुनिक संत गाडगे बाबा यांच्यापर्यंत सर्वच संतांच्या प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहे. त्यांच्या प्रार्थनेमध्ये विश्व कल्याण, आपुलकी, माणुसकी व सहृदयता यांचे प्रतिबिंब दिसते. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तरच विश्व कल्याण शक्य आहे. कारण मी पासून आम्ही या संकल्पनेप्रमाणे अवघे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम या संकल्पना संतांच्या साहित्यातून प्रकट झाल्या आहे. सर्व संतांच्या प्रार्थनेतील साधर्म्याचा धागा म्हणजे समान सूत्राचा धागा विश्व कल्याण याचा परिचय या पाठातून करून घेऊया. म्हणजे या पाठामध्ये विश्व कल्याण हा जो मूळ भाग आहे, हा मूळ भाग सर्व संतांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आता इथे दिलेले जेवढे काही संत आहे ते संत सर्वसाधारण मध्ययुगापासून पुढचे संत आपल्याला बघावयास मिळतात. मग आता इथे मूळ भाग काय दिलेला आहे ती गोष्ट लक्षात घ्या. महाराष्ट्र ही संतांची भूमी. संतांची भूमी महाराष्ट्र. महाराष्ट्र ही संतांची भूमी. चक्रधर स्वामींपासून, संत ज्ञानेश्वर नामदेवांपासून तर अगदी गाडगे बाबांपर्यंत जर सांगता, म्हणजे आपण अगदी कीर्तनामध्ये म्हणतात बघा, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, हो किती संत. आणि संतांमध्ये जात धर्म पंथ काहीच नाही बरं का. सर्व जातीचे धर्माचे संत यामध्ये समाविष्ट आहे. महाराष्ट्र भूमी म्हणजे संतांची भूमी.
आणि संत म्हणजे काय? तर संत म्हणजे सत्पुरुष. या आकलन कृती ही नीट लक्षात घ्या. संत म्हणजे सत्पुरुष. सत्पुरुष म्हणजेच सज्जन माणूस. सत्पुरुष म्हणजे सज्जन माणूस. आणि मग संतांच्या विभूती, हे बघा इथे दिलेले, संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टभीती पर उपकारे. संतांच्या विभूती जगाचे कल्याण साधू पाहणाऱ्या. आकलन कृती पहा. संतांच्या विभूती जगाचे कल्याण साधू पाहणाऱ्या आहे. संतांच्या विभूती जगावर उपकार करण्यासाठी देह झिजविणाऱ्या आहे. संतांच्या विभूती म्हणजे संतांनी या पृथ्वी तलावर जन्म घेतला तो कशासाठी? जगाच्या कल्याणासाठी. संत आपला देह कशासाठी झिजवतात? तर तो जगावर उपकार करण्यासाठी आपला देह झिजवतायत, स्वतःसाठी नाही. इथे बघा शब्द आपल्याला काही नवखे वाटतात परंतु खूप सुंदर आहे. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्ट भीती पर उपकारे. संतांच्या विभूती जगाच्या कल्याण साधू पाहणार आहे. संतांच्या विभूती जगावर उपकार करण्यासाठी देह झिजविणाऱ्या आहे. आणि म्हणून या ठिकाणी संतांची खरी भूमिका काय आहे? ही भूमिका आहे. मग आता मूळ मुद्दा काय आहे की आज आपण बघतोय, म्हणजे मराठीच्या बाबतीत जर विचार केला तर मराठीतलं संत साहित्य इतकं नेत्रदीपक आणि इतकं अनुभव आणि इतकं सुंदर आहे. म्हणून तर महाराष्ट्राच्या माणसाची जी जडणघडण आपल्याला बघायला मिळते, किंबहुना ज्यांनी या मराठी साहित्याचा, संत साहित्याचा सखोल अभ्यास केलाय त्याचं जीवन हे सुवर्णकणांनी समृद्ध झालेलं आपल्याला दिसून येतं. कारण संतांनी जो जन्म घेतला या महाराष्ट्र भूमीमध्ये, किंबहुना आपल्या भारतभर ज्या संतांनी जन्म घेतला तो जन्म कशासाठी घेतला? तर जगाचं कल्याण करण्यासाठी. त्यांनी जन्म कशासाठी घेतला? जगावरती उपकार करण्यासाठी आपला देह झिजविला त्यांनी. आणि म्हणून मूळ लक्षात घ्या, संत साहित्याचा आत्मा काय आहे? संत साहित्याचा आत्मा काय प्रामुख्याने आहे तो तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर संत साहित्यांचा आत्मा जो आहे तो आत्मा म्हणजे भक्ती. दुसरी गोष्ट समाज प्रबोधन आणि तिसरी गोष्ट म्हणजे समाज कल्याण. संत साहित्याचा आत्मा काय आहे लक्षात घ्या. आपल्या शरीरात आत्मा आहे म्हणून आपलं शरीर चालतं फिरतं वगैरे. आत्माच नसेल प्राण गेली या शरीर काय करील व्यवहार. तुकाराम महाराजांनी म्हटलेले, आपल्या शरीरामधून जर प्राण आत्माच निघून गेला त्या शरीराला काहीच किंमत राहत नाही. म्हणून संत साहित्याचा आत्मा आहे भक्ती, समाज प्रबोधन आणि समाज कल्याण. मग आता संतांची एक गोष्ट इथं सांगितलेली आहे बघा. इथे दोन गोष्टी दिलेल्या आहेत की सामान्य माणसाचं मागणं आणि संतांचं मागणं यात फरक काय असतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसं, आपलं मागणं कसं असतं बघा. आपलं मागणं वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात याकरता आपण देवाजवळ मागणी करतो की देवा मला सुखी ठेव, देवा मला धनधान्य विपुल संपत्ती समृद्धी दे, विद्या दे. वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी सामान्य माणसाचं मागणं असतं. आणि सामान्य माणसाचं मागणं फक्त स्वतःपुरतं मर्यादित असतं, तो स्वतःपुरतं मागतो. तसं संतांचं नाहीये. संतांचं जे मागणं असतं काय असतं? सर्व मानव जातीचं कल्याण व्हावं. संत देवाजवळ जी काही मागणी करतात ती मागणी कशासाठी करतात की देवाजवळ सर्व मानवाचं कल्याण व्हावं यासाठी देवाजवळ मागणी करतात. म्हणून त्यांची जी मागणी असते ती विश्वव्यापक असते, ती स्वतःपुरती मर्यादित नसते. संतांच्या मागण्यामध्ये आणि सामान्य माणसाच्या मागण्यामध्ये हा फरक प्रामुख्याने आहे.
म्हणून इथे मूळ मुद्दा मांडताना डॉक्टर यशवंत पाठक म्हणतात, बुडत आहे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनी. संतांना मानवाच्या कल्याणाचा कळवळा आहे की हे लोक त्यांना दुःखी बघवत नाही, म्हणून त्यांना कळवळा आहे. आणि याच दृष्टिकोनातून संत चक्रधर स्वामींपासून तर अगदी अलीकडच्या संत गाडगे बाबांपर्यंत ज्या ज्या संतांनी प्रामुख्याने देवाजवळ मागणी केली आहे ती विश्व कल्याणासाठी आहे, मानवतेच्या कल्याणासाठी परमेश्वराकडे मागणी केली आहे. गुरुकडे त्यांनी साकडं घातलं आहे. साकडे घालणे म्हणजे काय? विनवणी करणे. साकडे घालणे म्हणजे विनवणी करणे. परमेश्वराजवळ विनवणी केली या सर्व संतांनी. परमेश्वराजवळ साकडं घातलं, गुरुजवळ साकडं घातलं. काय साकडं घातलं? की देवा या सर्वांचं तू काय कर? कल्याण कर. म्हणून म्हणजे हा एक फरक आहे सामान्य माणसामधला आणि आपला संतांमधला. हा तर खरं फरक आहे. आपण संतांच्या चरणी का लीन होतो, का नम्र होतो? कारण संत यांच्या संतांमध्ये आपपर भाव नसतो. म्हणजे हा माझा, हा माझा, हा माझा नाही असा दुजा भाव नसतो त्यांच्यामध्ये. संतांना सर्वजण सारखेच असतात आणि संत मंडळी हे सर्व मानवाच्या कल्याणासाठीच देवाजवळ मागणी प्रामुख्याने करत असतात. म्हणून संत ज्ञानदेवांपासून तर अगदी गाडगे बाबांपर्यंत सर्वच संतांची प्रार्थना, ज्ञानेश्वरापासून तर गाडगे महाराजांपर्यंत सर्व संतांनी देवाजवळ गुरुजवळ केलेली जी प्रार्थना आहे ती प्रार्थना म्हणजे मानवतेचा आविष्कार आहे. मानवतेचा आविष्कार आहे. आणि या प्रार्थनेमध्ये ज्या ज्या संतांनी देवाजवळ प्रार्थना केल्या त्या प्रार्थनामध्ये प्रामुख्याने विश्व कल्याण, माणुसकी आणि सहृदयता याचं प्रतिबिंब बघावयास मिळतं. माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत असेल तर विश्व कल्याण शक्य आहे. आपण म्हणतो ना, माणुसकी हाच खरा धर्म. जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये हा माणुसकीचा झरा जिवंत असेल तो तर हे विश्व कल्याण शक्य आहे. कारण मी पासून आम्ही या संकल्पनेपर्यंत संतांच्या साहित्यातून प्रकट झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये अवघे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम या संकल्पना आलेल्या आहेत. आणि सर्व संतांच्या साहित्यातील प्रार्थनेतील साधर्म्य म्हणजे समान सूत्राचा धागा आहे तो म्हणजे विश्व कल्याण. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या मुलांना, भारत किती मोठा देश आहे. आणि म्हणजे बघा जगामध्ये 7 खंड, त्या 7 खंडांमध्ये आशिया खंड, आशिया खंडाचा पूर्व गोलार्ध आणि त्या पूर्व गोलार्धामध्ये भारत हा एक महत्वपूर्ण देश. आणि या भारतामध्ये कितीतरी घटक राज्य, कितीतरी केंद्रशासित प्रदेश, त्यामध्ये महाराष्ट्र. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या संतांनी देवाजवळ गुरुजवळ केलेली प्रार्थना विश्व कल्याणासाठी. म्हणजे विचार करा की आमच्या महाराष्ट्रातल्या संतांचा जो दृष्टिकोन आहे तो विश्वव्यापक दृष्टिकोन आहे. आम्ही आमच्या संतांनी असं नाही म्हटलं फक्त माझ्या महाराष्ट्रातलेच लोक हे सुखी राहू दे, आनंदी राहू दे. आमच्या संतांनी विश्वातल्या लोकांच्या कल्याणाचा विचार केला. ही गोष्ट फार महत्वाची आहे. मुलांनो, श्रीमंती कशी मोजतात हा भाग जरा विचार करा. आपण म्हणतो ना की अमेरिका खूप श्रीमंत देश आहे, ऑस्ट्रेलिया खूप श्रीमंत देश आहे, अनेक युरोपीय देश खूप श्रीमंत आहेत. ते आपण फक्त कोणत्या चष्म्यानं बघतो माहितीये का? आपण फक्त ते भौतिक साधनांच्या दृष्टिकोनातून म्हणजे संपत्ती, पैसा, प्रॉपर्टी यावरून मोजतो. पण जर आपण सखोल विचार केला की अरे माझा भारत देश किती श्रीमंत आहे
कारण माझ्या भारत देशामध्ये हे जे संत होऊन गेले त्यांनी पूर्ण विश्वाच्या कल्याणाचा विचार केला. आमची जी जडणघडण झाली आणि आमची जडणघडण झाली त्यामुळं आज जगात भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ मानली जाते. याचा मूळ धागा हे संत साहित्य आहे, ही लक्षात घ्या. म्हणून संत साहित्याचा अभ्यास करणारा व्यक्ती एक जीवनातलं सूत्र आहे. चांगला विचार करायला बसलो तर चांगल्याच गोष्टी मनामध्ये येतात. माणसाचा स्वभाव आहे बघा ना, आपण जर चांगल्या गोष्टींचा विचार करत असो तर चांगल्याच गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. आणि मूळ जर आपण वाईटच गोष्टींचा विचार करत असो तर वाईट गोष्टी मनामध्ये येतात. म्हणून म्हणतात ना, द्राक्षाचा वेल निंबावरी गेला आणि संगतीमुळे कडू झाला. आपली सोबत संगत मैत्री कशी आहे त्याच्यावरती आपली जडणघडण अवलंबून असते. मग राहिला प्रश्न, महाराष्ट्रातले लोक इतके सहृदय आहे, तुम्ही आम्ही एवढे प्रेमळ आहोत, माणुसकी आहे, याचं मूळ कारण काय? आमच्या संतांचे आमच्यावर झालेले उपकार. संतांनी आम्हाला शिकवणच मुळात अशी दिली. बरोबर आहे की नाही? माणुसकी जिवंत असेल तर विश्व कल्याण शक्य आहे. म्हणून तर भारतीयांचा दृष्टिकोन काय आहे? जिओ और जीने दो. तुम्ही पण जगा आणि दुसऱ्याला पण जगू द्या. लक्षात घ्या, माणूस घडतो कसा बघा, ही गोष्ट फार महत्वाची या ठिकाणी आहे. म्हणून सर्वच संतांच्या संकल्पनेमध्ये विश्व कल्याणाची जी भावना आहे ती या पाठामध्ये वर्णन केलेली आहे. आणि आता मग पाठाचा पूर्वार्ध आपण पहिल्यांदा बघूया. मग पाठाचा मूळ भाग बघा. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथात पसायदान आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना. आपली वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हावी म्हणून आपण नेहमीच प्रार्थना करतो. अशी प्रार्थना आपल्यापुरती मर्यादित असते. परंतु संत ज्ञानेश्वरांनी विश्वात्मक देवाला सारे जग सुखी करण्याची विनंती केली. संत ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पूर्ण करण्याच्या तयारीत होते. तेव्हा संत निवृत्तीनाथ त्यांना म्हणाले, आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात तेव्हा सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. यावर संत ज्ञानेश्वर म्हणाले, मी देवापाशी आधी मागितले आहे आणि ते म्हणजे देवाने आम्हा सर्वांना चांगली बुद्धी द्यावी. त्यावर संत निवृत्तीनाथ म्हणाले, ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणं आवश्यक आहे. समारोप म्हणजे शेवट. ग्रंथाचा समारोप करताना प्रार्थना येणं आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला मंगलाचरणात जे म्हटलं आहे ते आता विस्ताराने सांगा. आणि यातून पसायदान निर्माण झालं. संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही प्रार्थना मराठी मनाच्या स्मरणात कायम आहे. पसायदान याचा अर्थ विनम्र मनाने परमेश्वराला हात जोडून केलेली विनंती. निसर्गातील फुले, फळे, वृक्ष, नद्या, निर्झर, समुद्र, सूर्य, चंद्र, तारे एकोप्यानं राहतात. त्याचा दाखला देत आपणही गुण्या गोविंदानं राहावं हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं. संत ज्ञानेश्वरांनी पसायदानात म्हटलेलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जा
धर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. माणसाने आपल्या मनातील दुष्टावा नाहीसा केला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांनी याला खळांची व्यंकटी सांडो असं म्हटलं आहे, किंवा दुरितांचे तिमिर जावो असं म्हटलं आहे. दुरित म्हणजे दुष्कर्म. या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा होवो, ज्याला जे जे हवं ते ते मिळो अशी विश्व कल्याणाची प्रार्थना त्यांनी केली. असेच मागणे संत नामदेवांनीही परमेश्वराकडे मागितले. एका अभंगात ते म्हणतात नामदेव महाराज, अहंकाराचा वारा न लाभो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. संत नामदेवांनी देवाला अशी विनंती केली आहे की देवा, मला सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. माणसात उर्मटपणा आला तर तो कधीही यशस्वी होत नाही. आपल्याला आयुष्यात मोठं व्हायचं असेल, आपल्याला आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर नम्र राहायला हवं. विनम्रता केव्हाही जगाला आपलेस करते. थोरांची चरित्र आपल्याला हेच शिकवतात. संत एकनाथांनी सर्वभूती भगवत भावो, हाची निज भक्तीचा ठावो असं म्हटलेलं आहे. प्राणी मात्रात मैत्री असली की विश्व आनंदानं राहू शकतं. मैत्री म्हणजे नुसतं देणं घेणं नव्हे, मानवी सुख दुःखांशी सहृदय मनानं समरस होणं, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं, दुसऱ्याच्या दुःखात त्याला आधार देणं, हा आपला आणि तो परका असं मनात कधीही न आणणं. असं झालं तरच जीवांचे मैत्र होते. संत एकनाथ सर्वभूती भगवत भावो असं म्हणतात, तर संत ज्ञानेश्वर यासाठी भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे असं म्हणतात. संत तुकारामांनी देवापाशी संत संग देई सदा असं मागणं मागितलं आहे. संतांच्या संगतीमुळे चार माणसं एकत्र आली तर चांगल्या प्रकारचं काम उभं राहतं. परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचं कल्याण होतं. त्यासाठी संत तुकाराम महाराज सांगतात, एक एका सहाय्य करू अवघे धरू सुफंत. संत स्वतःसाठी काहीही मागत नाही, जगाच्या कल्याणासाठीच ते प्रार्थना करत असतात. तर इथपर्यंतचा पूर्वार्ध भाग आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. मग आता या पाठाच्या सुरुवातीला मूळ मुद्दा या ठिकाणी सांगितलाय की तंत्रयुगामध्ये माणसं जवळ आली. बरोबर आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे या नेट इंटरनेटच्या दुनियेमध्ये माणसं खूप जवळ आली. विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे गतिशील वाहनं निर्माण झाली. त्यामुळे अमेरिका काय, युरोप काय, ऑस्ट्रेलिया काय आपल्यासाठी फार दूर राहिलेले नाही. अगदी अमेरिकेत जायचं असेल तरी 15-20 तासाच्या अनुषंगानं आपण विमानानं तिथपर्यंत पोहोचू शकतो. आणि राहिला प्रश्न त्याच्याही पेक्षा लवकर पोहोचायचं असेल तर मग अगदी नेटवर्किंग जे आहे, मोबाईलच्या माध्यमातून, नेटच्या माध्यमातून काही सेकंदात आपण कोणत्याही देशाला जाऊन भेटू शकतो. प्रश्न कसा आहे, आज जगातल्या माणसाला जगाची खडानखडा माहिती झाली आहे. जग जवळ आले, परंतु मूळ भाग आहे माणसं जवळ आली, पण माणसांमध्ये असणारा जिव्हाळा हा चिंतनाचा विषय आहे. माणसं जवळ आलेली, भौतिक गोष्टींना माणसं लालचवलेली दिसून येतात. स्वतःपुरतं ते फक्त विचार करतात आणि याचा परिणाम काय होतो,
की प्रचंड समाजामध्ये जगामध्ये विषमता निर्माण होते. म्हणून मूळ भाग या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान. श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेलं पसायदान बघा. संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्व प्रार्थना, मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्व प्रार्थना म्हणजे पसायदान. आपण शाळेमध्ये रोज पसायदान परिपाठाला म्हणतो. कारण का? ती विश्वातल्या लोकांच्या कल्याणासाठी विश्व प्रार्थना आहे. ही प्रार्थना म्हणजे केवळ एका महाराष्ट्रातल्या संतांना महाराष्ट्रासाठी केलेली प्रार्थना नाहीये. ही प्रार्थना आहे विश्व प्रार्थना, मानवाच्या कल्याणासाठी केलेली प्रार्थना आहे. म्हणून तर आपण तिला परिपाठामध्ये म्हणत असतो. आणि पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला, जागतिक स्तरावरचा जो देव आहे, विश्वात्मक देव, इथं फक्त आमचे देव नाही आणलेले हिंदू धर्मातले देव या धर्म असं नाही, विश्वात्मक देवाला केलेली ही प्रार्थना आहे. मग प्रार्थनेतलं हेच तर महत्व या ठिकाणी आहे की नाही का? आपण सुद्धा देवाला प्रार्थना करतो. प्रार्थना म्हणजेच विनंती, समानार्थी शब्द विनंती. आपण पण देवाला प्रार्थना करतो. पण आपली प्रार्थना कशी असते? ही आपली प्रार्थना आपल्या स्वतःपुरती मर्यादित असते. आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात याकरता प्रार्थना असते. परंतु ज्ञानेश्वरांनी केलेली प्रार्थना ही स्वतःपुरती नाही, विश्वाचं कल्याण व्हावं, मानव जातीचं कल्याण व्हावं त्यासाठी केलेली ही प्रार्थना प्रामुख्याने आहे. आणि ह्या जगातल्या सर्व लोकांना देवा तू सुखी कर अशी ही प्रार्थना प्रामुख्याने आहे. मग आता या प्रार्थना, मग इथे एक छान माहिती दिली बघा की हे पसायदान जे आहे, आज आमच्या महाराष्ट्रातल्या अगदी इवल्याशा छोट्याशा मुलापासून तर अगदी सर्वात वृद्ध असणाऱ्या माणसाच्या तोंडी पाठ असणारे हे जे पसायदान आहे, हे पसायदान नेमकं तयार कसं झालं त्याचा इतिहास पण इथं सांगितलाय. तर विचार करा, म्हणजे 13व्या शतकामध्ये निर्माण झालेलं हे पसायदान आहे. विचार करा, ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म 1275चा, म्हणजे 13वं शतक. आज आम्ही कितव्या शतकामध्ये? 21व्या शतकामध्ये. विचार करा तुम्ही, 700 वर्षापूर्वी निर्माण झालेलं हे पसायदाने हे सर्वांच्या मुखी आहे. प्रत्येक जण याला माहिती. हा आता तो भाग वेगळा आहे की या पसायदानाचा सर्वांनाच कदाचित अर्थ माहित नाहीये, पण त्यातला काही भाग आपण इथे बघणार आहोत. मग विचार करा, जेव्हा ज्ञानेश्वर महाराज, आता निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई ही 4 भावंड, आणि ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण? मोठे बंधू म्हणजे निवृत्तीनाथ महाराज. आणि जेव्हा ज्ञानेश्वरांनी श्री ज्ञानेश्वरी अर्थात तिचं मूळ नाव भावार्थ दीपिका हा ग्रंथ जेव्हा त्यांनी पूर्ण केला, तर तो पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी आपल्या बंधूंना सांगून पूर्ण करण्याच्या तयारीत होते. तेव्हा संत निवृत्तीनाथ महाराज ज्ञानदेवांना म्हणाले, काय म्हणाले? की आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात. भाषा बघा किती छान आहे. निवृत्तीनाथ महाराज त्यांचे गुरु होते, मोठे भाऊ होते, तरी पण बोलण्याची पद्धत पहा काय छान आहे. ते ज्ञानदेवांना काय म्हणतात? आपण. म्हणजे हा एक जीवनात महत्वाचा विचार आहे. मग एक लक्षात, आपण प्रार्थना, आपली जी प्रतिज्ञा आहेत ना भारत देशाची, मी माझ्या गुरुजनांचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन. पण अलीकडे एक नवीन फॅड आलेलं दिसून येतं आपल्याला. आपण अरे नावानं हाका मारतो, आणि साहजिकच आहेत ना. म्हणजे किती स्वातंत्र्य असावं माणसाला वागण्यामध्ये, त्याच्यामुळे स्वैराचार निर्माण होतो. निवृत्तीनाथ महाराज ज्ञानदेवांना आपुलकीनं म्हणतात का, आपण ग्रंथ पूर्ण करत आला आहात, तेव्हा आता तुम्ही सगळ्यांसाठी देवाजवळ काहीतरी मागा. सगळ्यांसाठी असं नाही म्हटलं निवृत्तीनाथांनी सुद्धा,
की देवाजवळ आपल्यासाठी काही नाही, सगळ्यांसाठी, विश्वातल्या सर्व मानवासाठी देवाजवळ काहीतरी मागा. त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना म्हणाले की मी देवापाशी तर अगोदरच मागितलं आहे. आणि ते काय मागितलं की देवा आम्हा सर्वांना चांगली बुद्धी दे, देवा आम्हा सर्वांना चांगली बुद्धी दे, हे मागितलं आहे. त्यावर निवृत्तीनाथ असं म्हणाले, काय म्हणाले, त्यावर निवृत्तीनाथ महाराज असं म्हणाले की ग्रंथांचा समारोप करताना संत निवृत्तीनाथांच्या मते ग्रंथाच्या अखेरीला म्हणजे समारोप करताना काय आवश्यक आहे, प्रार्थना आवश्यक आहे. तुम्ही सुरुवातीला म्हणजे ग्रंथाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी मंगलाचरण लिहिलेलं होतं, परंतु निवृत्तीनाथांनी ज्ञानदेवांना सांगितलं की ग्रंथाचा समारोप शेवट करताना अखेरीला प्रार्थना पाहिजे. आणि म्हणून मग निवृत्तीनाथ महाराज त्यांना म्हणाले की तुम्ही जे मंगलाचरणामध्ये जे काही म्हटलेलं आहेत ना तेच अधिक विस्तारानं तुम्ही प्रार्थनेमध्ये मांडा. आणि मग आपल्या बंधूंनी गुरूंनी दिलेली आज्ञा शिरसावंत मानून ज्ञानेश्वर महाराजांनी हे पसायदान निर्माण केलं. म्हणजे विचार करा, जर हा संवाद निवृत्तीनाथांमध्ये ज्ञान आणि ज्ञानदेवांमध्ये जर झाला नसता तर कदाचित हे पसायदान आज आपल्याला बघायला मिळालं नसतं. या एका संवादातून हे पसायदान आज वैश्विक झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग हे जे पसायदान निर्माण झालं. आता संत ज्ञानेश्वरांनी हे जे पसायदान निर्माण केलेलं आहे, हे पसायदान काय आहे, मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्व प्रार्थना प्रामुख्याने आहे. आणि ही आपल्या मराठी माणसाच्या मनात कायम आहे. पसायदान म्हणजे प्रामुख्याने काय, मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला हात जोडून केलेली प्रार्थना होय. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला हात जोडून केलेली प्रार्थना होय. आणि मग या प्रार्थनेमध्ये प्रामुख्याने काय आहे, तर इथे दाखला एक देण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला आहे. आणि तो दाखला या ठिकाणी असा सांगितला आहे की सर्वांनी गुण्या गोविंदानं राहावं. दाखला बघा इथे, सर्वांनी गुण्या गोविंदानं राहावं प्रामुख्याने. तर याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी या पसायदानामध्ये दिलेला दाखला म्हणजे जो दाखला आहे, उदाहरण दिलेले, त्यांनी स्पष्टीकरण दिलेले की निसर्गामध्ये असणारे पाणी, फुले, फळं, झरे, नद्या, समुद्र, आकाशातील सर्व ग्रह गोल जसं एकोप्यानं राहतात, त्यांच्यात कधीही कलह होत नाही, त्याचप्रमाणे सर्वांनी एकोप्यानं राहावे असा दाखला संत ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे आपण सर्वांनी गुण्या गोविंदानं राहावं यासाठी संत ज्ञानेश्वरांनी इथं दाखला दिलाय. आणि किती अनुपम दाखला आहे खरंच, बघा बरं, नाही का. आपण शाळेमध्ये सुद्धा अगदी आपले सर मॅडम थोडे जरी गेला तर आपली दंगा मस्ती होते, नाही का. किती एकोपा असतो आपल्यामध्ये कधी कधी. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, बाहेर आपल्या अवतीभोवती आपल्याला दिसून येतं की भिन्नता जास्त आहे, पण निसर्गातले हे घटक बघा, हे कधी कलह करताना दिसतात का, भांडताना दिसतात का कधी. पानं, फुलं, फळं, झरे, नद्या, समुद्र, आकाशातले सर्व ग्रह गोल हे कसे एकोप्यानं राहतात. त्यांच्यात कधी आपण कलह बघितलाय का, भांडण बघितलंय का. एक तारा दुसऱ्या ताऱ्याबरोबर भांडतोय, चंद्र सूर्याबरोबर भांडतोय, पानं फुलं एकमेकांशी भांडताय, झरे निर्झर भांडताना दिसतंय. मग ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलंय, सर्वांनी गुण्या गोविंदानं राहावं. कसं, यांच्यासारखं एकोप्यानं राहावं. सर्वांनी एकोपा, एकात्मता ही गोष्ट फार महत्वाची. लक्षात घ्या, एकी हेच खरं बळ. आपल्यात जर एकी नसेल तर आपला शत्रू
आपला निपात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एकी हेच महत्वाचं बळ आहे. विश्वातले लोक जेव्हा एकीनं राहतात तेव्हा सर्वांचं कल्याण प्रामुख्याने होत असतं. आणि संत ज्ञानेश्वरांनी पसायदानामध्ये म्हटलेलं आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळांची व्यंकटी सांडो. आता त्याचा अर्थ काय दिलेला आहे? खळ, खल, खल प्रवृत्ती, माणसामध्ये असणारी दुष्ट प्रवृत्ती, त्याचा अर्थ दिलाय बघा काव्यपंक्तीचा अर्थ. जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे काय? माणसाच्या मनातील दुष्ट भाव नष्ट होऊ दे. खल प्रवृत्ती. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानात काय मागितलं देवाजवळ? की हे देवा, जे खळांची व्यंकटी सांडो, की माणसाच्या मनातील दुष्ट भाव नष्ट होऊ दे, दुष्ट भाव नष्ट होऊ दे. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. आता भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे हा एक महत्वाचा भाग आहे. याचा आपल्याला समजलेला नेमका अर्थ काय आहे बघा. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. इथे 3 घटक महत्वाचे. पहिलं म्हणजे आता इथं भूत म्हणजे नेमकं काय? भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. भूत, मैत्र आणि जीव हे 3 घटक इथे महत्वाचे. मग आता भूत म्हणजे काय? तर ज्यांना शरीर प्राप्त झालेला आहे, देह प्राप्त झालेला आहे, ज्याला शरीर प्राप्त झालेला आहे, देह प्राप्त झालेला आहे, त्याला म्हणतात भूत. मग आपल्याला हे शरीर प्राप्त झालेलं आहे. मग असं शरीर नुसतं आपल्यालाच प्राप्त झालं का? नाही. तर हे शरीर प्राणी मात्रांना सुद्धा, सर्व प्राणी मात्र, मग अगदी छोटा कीटक असेल तर महाकाय हत्तीसारखा प्राणी असेल, त्यांना पण देह प्राप्त झालाय म्हणजे ते पण भूत. त्याचबरोबर निसर्गामध्ये असणाऱ्या सर्व प्रकारच्या वनस्पती, त्यांनाही देह प्राप्त झालेला आहे, शरीर प्राप्त झालेले आहे, म्हणून ते पण भूत. मग भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे म्हणजेच काय? तर आपण सर्वांना जो देह प्राप्त झालेला आहे, तर आपल्या सर्वांमध्ये एकोपा पाहिजे, मैत्री पाहिजे, जिव्हाळा पाहिजे. आणि हा जिव्हाळा केवळ आपल्या पुरता मर्यादित नाही पाहिजे, तर निसर्गातील सर्व जे भूत मात्र आहे, म्हणजे सर्व सजीव आहे, त्यांच्याबद्दल मैत्री भाव असला पाहिजे, त्यांच्याबद्दल जिव्हाळा असला पाहिजे. म्हणजे मग एकोपा निर्माण होतो आणि त्या एकोपामुळे काय होतं? विश्वाचं कल्याण प्रामुख्याने होतं. इथे पहिल्यांदा अर्थ सांगितलाय, जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे माणसाच्या मनातील दुष्ट भाव नष्ट होऊ दे. आणि दुसरी गोष्ट, दुरितांचे तिमिर जावो. दुरित म्हणजे दुष्कर्म, आणि सर्व दुष्कर्मांचा अंधार नष्ट होऊ दे. म्हणजे बघा, चांगले कर्म आणि वाईट कर्म, सुकर्म, दुष्कर्म. दुष्कर्म म्हणजे वाईट कर्म, वाईट काम, सर्व वाईट कर्मांचा, दुष्कर्मांचा अंधार नष्ट होऊ दे. म्हणजे या जगामध्ये कुठल्याही प्रकारचं दुष्ट वाईट असं कर्म होऊ देऊ नकोस, अशी देवाजवळ प्रार्थना केली, ती म्हणजे संत ज्ञानदेव महाराजांनी. तर या दृष्टिकोनातून प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा परमेश्वराजवळ केलेली प्रार्थना पसायदानातून व्यक्त होताना आपल्याला दिसून येते. त्यांनी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी इथं खूप छान शब्दप्रयोग वापरलेला आहे की या जगातून काय सांगितलं? दुरितांचे तिमिर जावो, की सर्व दुष्कर्मांचा अंधार नष्ट होऊ दे. या जगातून दुष्कर्मांचा अंधार नष्ट होऊ दे. जो जे वांछिल तो ते लाभो. म्हणजे काय? ज्याला जे जे हवं ते ते मिळो, अशी विश्व कल्याणाची प्रार्थना ज्ञानेश्वर महाराजांनी देवाजवळ केली की हे परमेश्वरा, ज्याला जे जे हवं आहे त्याला त्याची ती इच्छा पूर्ण होवो. जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात. आणि अशाच प्रकारचं मागणं संत नामदेवांनी सुद्धा केलं.
आता नामदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर हे समकालीन, म्हणजे नामदेव महाराज जेव्हा पंढरपूरमध्ये होते, संत ज्ञानेश्वर आणि भावंड जेव्हा पंढरपूरला गेले त्यावेळेस नामदेवांबरोबर त्यांची भेट झालेली दिसून येते. नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वरांपेक्षा 5 वर्षांनी मोठे होते आणि तेही विठ्ठलाचे भक्त. तर नामदेव महाराजांनी सुद्धा परमेश्वराकडे एक मागणं मागितलंय आणि त्यांनी जो त्या दृष्टीने अभंग लिहिलाय त्या अभंगात त्यांनी म्हटलेलं आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. संत नामदेव महाराजांनी या अभंगामधून काय इच्छा व्यक्त केलेली आहे? नम्रतेची इच्छा व्यक्त केलेली आहे. देवाजवळ मागणी मागताना संत नामदेव महाराज काय म्हणतात? अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. देवाजवळ मागणी करताना नामदेव महाराज काय म्हणतात की हे देवा, मला सतत नम्र राहू दे, नम्र, सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नको. बरोबर आहे की नाही? गर्वाचे घर खाली. माणसामध्ये एकदा अहंकार शिरला की त्यामध्ये सद्गुण कमी व्हायला सुरुवात होऊन जाते. म्हणून तर नामदेव महाराज काय म्हणतात की देवा, मला सतत नम्र राहू दे, मला कधीही अहंकारी होऊ देऊ नको. कारण काय? जर उर्मटपणा आला तर माणूस यशस्वी होत नाही. ज्याच्यामध्ये अहंकार घुसला तर त्याच्यामध्ये उर्मटपणा येतो आणि उर्मटपणा आला की मनुष्य आपल्या आयुष्यात कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आणि आपल्याला जर आयुष्यात मोठं व्हायचं असेल तर त्याकरता काय आवश्यक आहे? नम्र राहायला हवं. नम्र ही गोष्ट फार महत्वाची आहे. आपण जसं आपल्या आई वडिलांपुढे नम्र राहतो तसंच आपण आपल्या साधू संतांपुढे, थोरा मोठ्यांपुढे सुद्धा आपण नम्र राहायला शिकलं पाहिजे. कारण का? विनम्रता केव्हाही जगाला आपलेस करते. लोकांना जर जवळ करायचं असेल तर तुमच्या जवळ विनम्रता, नम्रता असली पाहिजे. आणि थोरांची चरित्र आपल्याला हेच शिकवतात. जे जे मोठी माणसं आहेत त्यांच्याजवळ किती प्रचंड विनम्रता होती हो. थोरांची चरित्र पहा तुम्ही. आता आपल्या सामाजिक स्तरावरती अगदी आपण विचार केला, छत्रपती शिवाजी महाराज असतील, प्रभू रामचंद्र प्रामुख्याने असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, बाबा आमटे प्रामुख्याने असतील, कितीतरी हे थोर महापुरुष होऊन गेले. किती प्रचंड विनम्रता त्यांच्यामुळे. आपण उगीच का त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या करतो? त्यांनी जीवनामध्ये जे जे काही आचरण केलं त्याचं अनुकरण आपण का उगीच करतो का? तर त्यांच्यामध्ये प्रचंड विनम्रता हा गुण प्रामुख्याने दिसून येतो. आणि म्हणून सतत देवाजवळ मागणी करताना काय, इथं नामदेव महाराज शब्दशः अर्थ काय? अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. देवाजवळ मागणी करताना ते काय म्हणतात की हे परमेश्वरा, माझा जो म्हणजे माझ्या विष्णुदासा, की देवा तुझा जो भक्त आहे आणि तो माझाही सहकारी आहे, तर तो जो तुझा जो भक्त आहे, विष्णूचा दास म्हणजे परमेश्वराचा दास आहे, त्याला कधीही अहंकारी होऊ देऊ नकोस. त्याच्यामध्ये सतत नम्रता हा गुण असू दे. कारण नम्रतेमुळं जग आपलंसं करता येतं, आपल्याला जीवनामध्ये यश मिळवता येतं. आणि पुढे मग तिसऱ्या संतांची म्हणजे बघा, ज्ञानदेव महाराजांच्या पसायदानातून माहिती आपल्याला विश्वकल्याणाची बघावयास मिळाली. संत नामदेवांच्या या अभंगातून अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी, त्याच्यामधून आपल्याला विश्वकल्याणाचा संदेश मिळाला. आणि संत एकनाथ महाराज, सर्वभूती भगवत भावो, हाचे निज भक्तीचा ठावो. सर्वभूती भगवत भावो. तर आता संत एकनाथ महाराजांनी या अभंगामधून मैत्र भावाची भावना व्यक्त केली आहे, इच्छा व्यक्त केली आहे की आपल्यामध्ये मैत्र भाव असणं किती गरजेचं आहे. बरोबर की नाही? आपण म्हणतो ना, मैत्री हा घटक आपल्या जीवनात किती अनन्यसाधारण महत्वाचा असतो.
आता मैत्र भावाचा या ठिकाणी सांगितलेला अर्थ, सर्वभूती भगवत भावो म्हणजे नेमकं काय? म्हणजे प्राणी मात्रांशी मैत्री केली पाहिजे. प्राणी मात्र मग इथं प्राणी मात्र म्हणजे नुसता माणूस नाही, सर्व सजीव घटक. प्राणी मात्र सर्व सजीव घटक, सर्व सूक्ष्म जीव जंतू प्राणी आणि वनस्पती या अर्थानं प्राणी मात्रांशी मैत्री केली पाहिजे. येथे मैत्री म्हणजे काय? मैत्री म्हणजे माणसाच्या सुख दुःखांशी समरस होणं. समरस होणं म्हणजे एकरूप होणं. आणि असं समरस होताना आपपर भाव न बाळगणं. आपपर भाव म्हणजे हा माझा, तो माझा नाही, तो तुझा, असं याला आपण भेदभाव करायचा नाही. आपपर भाव म्हणजे सगळे माझे. अपपर भाव न बाळगणे म्हणजे भेदभाव न करणे. मग आता इथे एकनाथ महाराजांनी काय म्हटलेलं आहे? हे विश्व आनंदाने केव्हा राहू शकतं? जेव्हा आपण सर्व प्राणी मात्रांची मैत्री करू तेव्हा हे विश्व आनंदाने राहू शकतं. आणि मैत्री म्हणजे नुसतं देणं घेणं नव्हे. तर मैत्री म्हणजे काय? तर मानवी सुख दुःखांशी सहृदय मनानं समरस होणं म्हणजे एकरूप होणं. म्हणजे काय? दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये त्याला आधार देणं, हा आपला तो परका असं मनामध्ये कधीही न आणणं. यालाच म्हटलेलं आहे आपपर भाव न बाळगणं. हा आपला तो परका असा भेदभाव न बाळगणं. आणि असं झालं तर जीवांचं मैत्र होतं. म्हणून तर प्रामुख्याने ते म्हणतात सर्वभूती भगवत भावो. आणि याचाच मैत्र भावाचं असंच दुसरं उदाहरण आहे, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा पसायदानामध्ये एकनाथांनी मांडलेला जो विचार आहे त्या दोघांच्याही विचारामध्ये साधर्म्य आहे, सारखेपणा आहे. भूता परस्परे पडो मी अगोदरच सांगितलं. भूत, जीव आणि मैत्र हे तीन घटक महत्वाचे प्रामुख्याने असतात. ज्यानं देह धारण केलेला आहे, शरीर धारण केलेलं आहे त्याला भूत म्हणतात. मग मनुष्यानं मनुष्य शरीर धारण केलंय, कीटक पशु पक्षी वनस्पती वेली त्यांनी पण शरीर धारण केलेलं आहे, म्हणून या सर्वांना भूत म्हणतात. आणि ह्या भूतांबद्दल सर्व भूतांबद्दल जेव्हा आपल्यामध्ये मैत्र भाव असतो तेव्हा सर्वांचं कल्याण होतं. हा भाग या ठिकाणी महत्वाचा आहे. आणि संत तुकाराम महाराजांनी देवाजवळ काय मागणं मागितलं आहे? संत संग देई सदा. तुकाराम महाराजांनी की संतांची सोबत मला सदोदित मिळू दे, सतत मिळू दे. का? संतांची सोबत आपल्याला मिळाली, त्यांचा सहवास मिळाला म्हणजे त्यांचे गुण आपल्यामध्ये आत्मसात होतात. आणि मग आपण काय करतो? एकमेकांना काय करतो? परस्पर सहकार्य प्रामुख्याने करतो. आणि या परस्पर सहकार्यामधून काय होतं? सर्वांचं कल्याण होतं. संतांच्या संगतीमुळे चार माणसं एकत्र येतात आणि चार माणसं एकत्र आली की चांगल्या प्रकारचा विचार विमर्श होतो, चांगल्या प्रकारचं काम निर्माण होतं. आणि परस्पर सहकार्यामधून काय होतं? मानवी जीवनाचं कल्याण होतं. त्यासाठी संत तुकाराम म्हणतात एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. तुकाराम महाराजांनी यातून काय व्यक्त केलंय? परस्पर सहकार्य. माणसाने प्रत्येकाला परस्पर सहकार्य केलं तर सर्वांचं कल्याण त्यामधून होतं. आणि म्हणून मूळ भाग या ठिकाणी काय सांगितलंय की संतांनी स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाही. संतांनी जे काही मागितलेलं आहे ते सर्व मानवाच्या कल्याणासाठीच मागितलेलं या ठिकाणी दिसून येतं. लोकांच्या जगाच्या कल्याणासाठीच सर्व संतांनी प्रार्थना केलेली आपल्याला दिसून येते. तर या पहिल्या भागामध्ये आपण काय बघितलं की सर्व विश्वाची व्हावी सुखी. यशवंत पाठकांनी संतांच्या साहित्यातून
लोकांचं कल्याण व्हावं, सर्वांनी सुखी व्हावं, लोकांमध्ये जिव्हाळा निर्माण व्हावा, प्रेम निर्माण व्हावं, मैत्रभाव निर्माण व्हावा, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व विश्वाची सुखी व्हावं, या दृष्टिकोनातून मांडलेले अतिशय प्रगल्भ असे विचार या ठिकाणी आपण बघितले. तर इथे एकदा या व्हिडिओचा शेवट करताना ही कृतीपत्रिका एकदा नीट बघून घ्या, म्हणजे आकलन कृती लिहिताना तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. अर्थात हे व्यवस्थित तुमच्या नोंदवहीमध्ये पण लिहून घ्या. संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्व प्रार्थना पसायदान. संतांची भूमी महाराष्ट्र. संत म्हणजे सत्पुरुष. सर्व संतांच्या प्रार्थनांमधून व्यक्त झालेली भावना म्हणजे मानवता. दुसरा भाग, सामान्य माणसाचं मागणं आणि संतांचं मागणं यातला फरक. सामान्य माणसाचं मागणं वैयक्तिक इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून असतं. संतांचं मागणं सर्व मानवजातीचं कल्याण व्हावं यासाठी असतं. सामान्य माणसाचं मागणं स्वतःपुरतं मर्यादित असतं, तर संतांचं मागणं हे विश्वव्यापक असतं. संत साहित्याचा आत्मा काय आहे? भक्ती, समाज प्रबोधन आणि समाज कल्याण. संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. संतांच्या विभूती जगाचं कल्याण साधू पाहणाऱ्या. संतांच्या विभूती जगावर उपकार करण्यासाठी देह झिजविणाऱ्या. संत निवृत्तीनाथांच्या मते ग्रंथाच्या सुरुवातीला मंगलाचरण, तसं ग्रंथाच्या अखेरीला, शेवटीला किंवा समारोपाला प्रार्थना आली पाहिजे. आणि काव्यपंक्तीचा अर्थ, जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजेच काय, माणसाच्या मनातील दुष्टभाव नष्ट होऊ दे. दुसरं दिलंय, दुरितांचे तिमिर जावो. दुरित म्हणजे दुष्कर्म, सर्व दुष्कर्मांचा अंधार नष्ट होऊ दे. सर्वांनी गुण्यागोविंदानं राहावं यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला दाखला काय आहे की पानं, फुलं, फळं, झरे, निर्झर, नद्या, समुद्र, आकाशातील सर्व ग्रह गोल हे सारे एकोप्यानं राहतात, त्यांच्यात कधीही कलह होत नाही. त्याचप्रमाणे सर्वांनी एकोप्यानं राहावं असा दाखला संत ज्ञानेश्वरांनी सर्वांनी गुण्या गोविंदानं राहावं या दृष्टीनं दिला आहे. पसायदान म्हणजे मानवाच्या कल्याणासाठी विश्वात्मक देवाला हात जोडून केलेली प्रार्थना होय. हात जोडून केलेली प्रार्थना होय. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. हा अभंग आहे संत नामदेव महाराजांचा. आणि या काव्यामधून त्यांनी काय इच्छा व्यक्त केलेली, काय भावना व्यक्त केली, ती आहे नम्रता. दुसरा अभंग आहे संत एकनाथांचा, सर्वाभूती भगवत भावो, हाची निज भक्तीचा ठावो. संत एकनाथांनी या काव्यांशातून मैत्र भाव ही इच्छा व्यक्त केली आहे. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. संत ज्ञानेश्वरांचं पसायदानामधलं हे चरण आहे. आणि याच्यातून सुद्धा त्यांनी एकनाथांप्रमाणेच मैत्र भावाची इच्छा व्यक्त केली आहे. संत संग देई सदा आणि एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. हे जे अभंग आहे ते तुकाराम महाराजांचे अभंग आहे. आणि या अभंगातून त्यांनी परस्पर सहकार्य याचं महत्व प्रतिपादन केलं आहे. आणि स्पष्टीकरणाच्या बाबतीत सर्वाभूती भगवत भाव म्हणजे काय, तर प्राणीमात्रांशी मैत्री केली पाहिजे. येथे मैत्री म्हणजे काय, मैत्री म्हणजे माणसाच्या सुखदुःखाशी समरस होणं. आणि असं समरस होताना अपपर भाव न बाळगणं. अपपर भाव म्हणजे हा परका, तो माझा, असा भाव न बाळगणं. संत संग देई सदा म्हणजे संतांचा सहवास सतत लाभू दे. संतांचा सहवास लाभल्यामुळे काय होतं, चार माणसं एकत्र येतात, एकोप्यानं काम करतात, एक चांगलं काम त्यामुळे निर्माण होतं, ज्याच्यामुळे सर्वांचं कल्याण होतं. म्हणून संतांचा सहवास मला सतत मिळू दे असा त्याचा अर्थ आहे. आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ या ठिकाणी लिहा. तर हा आपला पहिला भाग होता. यातलं लेखन
छानपैकी तुम्ही व्यवस्थित नोंद करून घ्या. पाठाचा बारकाव्याने व्यवस्थित अभ्यास करा. नंतर राहिलेला जो भाग आहे दुसरा भाग, त्यावेळेस आपण उरलेल्या भागाचा अभ्यास करूया. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.